ठिकाणी नागपूरचे लाडके खासदार केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि मी मंडळातर्फे गडकरी साहेबांना विनंती करतो की ते आपल्याला मार्गदर्शनपर 2 शब्द बोलतील। परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बांधवांना, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा चिमदेवजी यांचा प्रत्यक्ष आशीर्वाद घेण्याची मला संधी मिळाली, त्यांच्याशी चर्चा करण्याची पण संधी मिळाली आणि त्यांचे विचार पण त्यांनी मला समजावून सांगितले। यापूर्वी मी इथे 1997 साली यावेळी मी पालकमंत्री होतो, तेव्हा याच्या सर्व बाजूच्या रस्ते चिखलात होते आणि त्यावेळी मला मंडळाने विनंती केली, त्यावेळी कॉन्क्रीटचे रस्ते या पूर्ण दोन्ही बाजूला बांधण्याचं भाग्य मला मिळालं। या ठिकाणी मला अतिशय आनंद की बाबा चिमदेवजी यांनी मानव धर्माची जी व्याख्या केली आहे आणि जे तत्व आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे ती समाज कल्याण आणि राष्ट्र कल्याणाची आहे। आपल्या जीवनामध्ये व्यक्ती म्हणून आपण आपल्यावर चांगले संस्कार व्हावे आणि आपण चांगलं नागरिक बनावं हा उद्देश बाबाजींच्या विचारामध्ये होता आणि आजही त्यांच्या आदर्शावर विचारावर श्रद्धा ठेवून अनेक लोक कार्य करत आहेत। मला अतिशय आनंद आहे की आज वार्षिक हवन व कार्य या ठिकाणी होत आहे। बाबाजींचं स्मरण पण आपण सगळ्यांना करतो, मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो, हात जोडून त्यांना नमस्कार करतो, नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना चांगलं काम करण्याकरता बाबाजींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे राहील असा मला विश्वास आहे। मंडळाने आता मला जागेबद्दलची विनंती केली, एक मौद्याला मोठं अशा प्रकारचं स्मारक उभं करण्याकरता महाराष्ट्र सरकारकडनं मंजुरी मिळाली आहे, पण एकंदरीत या ठिकाणी हे सगळं नागपूर शहराच्या आतमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता अशी मोठी जागा उपलब्ध व्हावी अशी इच्छा मंडळाने व्यक्त केलेली आहे। त्याची जागा मंडळाने जरूर शोधावी आणि मला शक्य असेल ही सगळी मदत ही जागा मिळण्याकरता मी नक्की करीन असा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा बाबाजींच्या चरणी नतमस्तक होतो। आपण सगळेजण या श्रद्धेने आणि आदराने या ठिकाणी बाबाजींचा आशीर्वाद घेतात। आपल्या सगळ्यांच्या जीवनात त्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणे त्यांच्या विचाराच्या अनुरूप उत्तम कार्य आपल्या सगळ्यांकडनं माझ्याकडनं पण त्यांच्या आशीर्वादाने होत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो। नमस्कार। माननीय श्री नामदार गडकरी साहेब यांनी आपल्या या भवनाची लीज सुद्धा ज्यावेळी कॅन्सल झाली होती ती सुद्धा त्यांच्या हातावरच ती रेग्युलर करण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या या कार्याला बरीच मदत केलेली आहे, त्याकरता मी आदरणीय माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी मी आपल्या शब्दाला विराम देतो। सर्वांना माझा नमस्कार।